ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी ठाणे महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले. ठाणे महापालिका क्षेत्रातील 33 प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पद्धतीनं होत असून 1 ते 28 आणि 30 ते 33 प्रभागांमध्ये अ, ब, क, ड अशा 4 जागांकरता आणि प्रभाग क्रमांक 29 मध्ये अ, ब, क अशा 3 जागांकरता मतदारांना मतदान करायचे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाचा आयुक्तांनी नियमितपणे आढावा घेतला असून प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आली आहे. निवडणूक आयोगामार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक पी वेलरसू, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई आणि निवडणूक निरीक्षक, समीक्षा अध्यक्ष, जात पडताळणी समिती, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यामार्फतही निवडणूक विषयक कार्यवाहीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 16,49,869 इतकी मतदारसंख्या असून त्यामध्ये 8,63,878 पुरुष आणि 7,85,830 महिला आणि 159 इतर मतदार आहेत. निवडणुकीसाठी 9 प्रभागांमध्ये 11 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालय असून त्या ठिकाणांहून निवडणूक साहित्य वितरण आणि संकलन केलं जाणार आहे. निवडणुकीकरता 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा तसंच मदतीसाठी स्वयंसेवक, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहेत. मतदान केंद्रावरील कामकाजाकरता मतदान केंद्राध्यक्ष, 3 मतदान केंद्र आणि अधिकारी शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची 2 प्रशिक्षणं पूर्ण झाली असून 20% राखीव असे मिळून एकूण 12,650 अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित करण्यात आले. शिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीसही सज्ज असणार आहेत. निवडणुकीकरता कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट प्राप्त झालेली असून सर्व मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे. सर्व मतदान यंत्र सीलबंद करून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निर्माण केलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर CCTV यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.